1857चा स्वातंत्र्य लढा या आता आपण धड्याचा अभ्यास करणार. चला तर प्रस्तावना. 1857 साली इंग्रज सत्तेला हलवून टाकणारा मोठा हल्ला हा भारतात झाला आणि हा लढा काही अचानक उद्भवला नाही, तर त्याच्यापूर्वी सुद्धा भारतामध्ये इंग्रजाबरोबर अनेक लढे झाले आणि 1857च्या लढ्याची ही व्याप्ती आणि त्याच्या मागची भूमिका ही लक्षात घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या पुस्तकातून ही मांडणी केली त्या 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकानं पुढे अनेक क्रांतिकारकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. पुढे जाऊया. 1857 पूर्वीचे लढे. आता भारतामध्ये ज्या ज्या भागामध्ये इंग्रजांची ही सत्ता होती तिथले लोक हे इंग्रज शासनाचे दुष्परिणाम तर भोगतच होते आणि त्यांना हे दुष्परिणाम भोगावे लागले. कंपनीच्या सत्तेमुळे आपले सर्व स्तरातून शोषण होत आहे याची जाणीव ही भारतीयांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली आणि मग या सत्तेविरुद्ध असंतोष हा वाढायला लागला. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या भारतीयांना खूप एक प्रकारचं छळवणूक अशी मिळाली जायची या ब्रिटिश सरकारकडून. शेतकरी आणि सामान्य जनता कंपनी सरकारच्या काळामध्ये अगदी कंगाल झाली होती आणि मग अशामध्येच 1770 मध्ये बंगाल प्रांतामध्ये मोठा दुष्काळ पडला आणि इंग्रजी राज्यकर्त्यांचं जनतेशी वर्तन मात्र उदासीन आणि संवेदनशून्य असं राहिलं. सन 1763 ते 1857च्या काळामध्ये बंगालमध्ये प्रथम या संन्याशांच्या आणि त्याच्यानंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले. तसेच अनेक लढे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये सुद्धा झाले. आता आपण चित्र बघत आहोत उमाजी नाईक यांचे. तर उमाजी नाईक यांनी दिलेला लढाई असाच अगदी उग्र असा. उमाजींनी आपल्या रामोशी बांधवांना व स्थानिक युवकांना संघटित केले आणि इंग्रजाविरुद्ध बंड केले. त्यांनी एक जाहीरनामा काढला आणि इंग्रजाविरुद्ध लढा देण्याचं संपूर्णपणे त्यांनी सुरू केलं आपला लढा अशा रीतीने. आता इंग्रजी सत्ता ही झुगारून देण्याचं त्यांनी जे आवाहन केलं होतं ते पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, भोर इत्यादी भागात या सगळ्या भागात त्यांनी आपला एक प्रकारचा दरारा निर्माण केला आणि 1832 मध्ये कंपनी सरकारने उमाजी नाईक यांना अटक केली आणि मग त्यांना पुणे येथे फाशी देण्यात आली. पुढे पाईकांचा उठाव आपण बघतो. तर ओडिशामध्ये मध्ययुगीन काळापासून पाईक पद्धती हे अस्तित्वात होती. तिथल्या निरनिराळ्या स्वतंत्र राजांचे जे खेडे सैनिक होते त्यांना पाईक असं म्हटलं जायचं. कुठं? ओडिशामध्ये. आणि राजांनी या पाईकांना जमिनी कसण्यास मोफत अशा दिल्या होत्या आणि त्या कसून ते आपला उदरनिर्वाह करत आणि त्या बदल्यामध्ये युद्धाचा प्रसंग जर उद्भवला तर त्यांनी आपल्या राजांच्या बाजूने लढाईला उभं राहायचं अशी अट होती. इसवी सन 1803 मध्ये इंग्रजांनी ओडिशा हे जिंकून घेतलं. इंग्रजांनी पाईकांच्या वंश परंपरागत जमिनी ह्या काढून घेतल्या. त्याच्यामुळे पाईक संतापले. तसेच इंग्रजांनी लावलेल्या करामुळे मिठाच्या किमतीमध्ये वाढ होऊन सामान्य लोकांचं जीवन हे अगदी पूर्णपणे असह्य झाले आणि त्याचाच परिणाम इसवी सन 1817 मध्ये इंग्रजाविरुद्ध पायकांनी सशस्त्र उठाव केला आणि या उठावाचं नेतृत्व बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी केले. अशा रीतीने हा आहे पायकांचा उठाव. आता आपण बघतोय की भारतातील आदिवासी आणि वन्य जमातीतील काही इंग्रज सत्तेला आव्हान केले. कुणी? भारतातील आदिवासी आणि वन्य जमाती. आणि या जमातीचा आपल्या भारताच्या संपूर्णपणे उदरनिर्वाहासाठी जंगल संपत्तीवर संपूर्णपणे अधिकार होता. मग ब्रिटिशांनी काय केलं? कायद्याने त्यांच्या हक्कावर गदा आणली
आणि परिणामी काय झालं तर बिहार, छोटा नागपूर परिसरातल्या कोलाम, ओडिशातील गौंड, बिहारमधल्या संथाळ यांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढे दिले आणि महाराष्ट्रातील भिल्ल, कोळी, रामोशी यांनी इंग्रजांविरुद्ध लढे दिले. तसंच कोल्हापूर परिसरामध्ये गडकऱ्यांनी तर कोकणामध्ये फोंड सावंतांनी आणि या सगळ्या इंग्रजा सत्तेला यांनी सगळ्यांनी आव्हान दिले एकत्रपणे. त्याच्यानंतर 1857 सालापूर्वी देशाच्या निरनिराळ्या भागामध्ये काही जमीनदार आणि काही राजवाड्यांनी सुद्धा हे लढे दिले. ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेमध्ये अनेक भारतीय सैनिक होते. आता हे तुम्हाला असं समजवण्यासाठी आपण एक देतोय की त्यांना कशा रीतीने वागणूक दिली असायची. त्यांचे वेतन, त्यांचे भत्ते हे इंग्रजी सैनिकांच्या तुलनेत अतिशय कमी होते. तसंच 1806 साली वेल्लोर येथे 1824 साली बराकपूरच्या उठावानं अगदी उग्र रूप हे धारण केलं होतं. आणि हे सर्व लढे हे त्या परिसरात झाले. ते स्थानिक स्वरूपाचे आणि एकाकी असे होते. इंग्रजांनी आपल्या बळाचा उपयोग करून ते सगळे मोडून काढले. लोकांचा असंतोष दडपला गेला, पण तो नाहीसा झाला नाही. तर हा वनवा 1857च्या स्वातंत्र्य युद्धात भडकला गेला. त्याचा अर्थात आपण पुढच्या आपल्या विभागात आपण बघणारच आहोत. इथे असंतोषाची कारण काय काय होती ते आपण पुढे बघणारच आहोत. तर आता पुढे बघूया की ब्रिटिश कंपनी सत्तेविरुद्ध अनेक ठिकाणी लढे हे उभा राहिले. दारूच्या कोठारावर ठिणगी पडावी आणि त्यांचा मोठा स्फोट व्हावा अशी अवस्था झाली होती. भारतातील विविध वर्गांमध्ये साठलेला हा असंतोष या लढ्याच्या रूपाने अतिशय बाहेर पडला, नुसता ज्वालामुखीसारखा. आणि त्याचा उद्रेक अभूतपूर्व असा सशस्त्र लढ्याने झाला. आपण काय शिकलो या विभागामध्ये? आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या पुस्तकातून ही मांडणी केली त्याच्या मागची भावना काय होती ही तुम्हाला लिहायची. त्याच्यानंतर उमाजी नाईक यांच्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आणि भारतीय सैनिक असंतुष्ट का होते याचं कारण सुद्धा तुम्हाला लिहायचं. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न काही आपल्याला परत परत येतील आपल्या विभागामध्ये. तर हे सरावासाठी आहेत, उजळणीसाठी आहेत, हे आपण लक्षात घ्यावं. पण सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्या वहीमध्ये तुम्ही व्यवस्थित नमूद करायची, म्हणजे हा धडा, त्याच्यातले सगळे विभाग, त्याच्यामधले सगळे प्रकल्प, त्याच्यामधले सगळे मुद्दे आणि सगळं विश्लेषण तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेलं आहे असं आपण ग्राह्यच म्हणजे समजूनच जाऊ. बरोबर? चला तर आपण आपल्या पुढच्या विभागात